कैरीच्या ठेचा करायचा आपण. मी कैरी किसून घेतले, 2 कैरी किसून घेतलेल्या आहेत. मिरची घेतलेली आहे, बेडगी आणि शंकीची मिरची घेतलेली आहे 4 ते 5. अद्रक घेतलेलं आहे इथे. कोथिंबीर घेतलेली आहे. शेंगदाणे घेतलेले आहे. ओलं खोबरं घेतलेलं थोडंसं. आता याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तव्यावरती. थोडं तेलावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला चांगलं खमंग. अद्रक टाकलेलं याच्यामध्ये भाजायला. ते मिरच्या भाजून घ्यायच्या याच्यामध्येच आपल्याला घ्यायच्या आहेत. ठेचा खूप छान लागतो कैरीचा ठेचा. खोबरं भाजून घ्यायचं याच्यामध्येच आपण थोडं. जिरं टाकायचं, अख्खं जिरं. अख्खे धने टाकायचे. थोडी साखर टाकायची. मीठ टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आपल्याला. हे कोथिंबीर टाकायची, सगळी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपले सगळे. हे तेल टाकू याच्यामध्ये 1-2 पळी तेल टाकूया. तेल गॅस बंद करायचं आपल्याला. हे टाकायचं मिक्सरमध्ये वाटलेलं याच्यामध्ये. कधी किती टाकायचे याच्यामध्ये. चांगले घालून घ्यायचे आपल्याला छानपैकी. चांगलं घालून घेऊया आपण ना त्या ठेचा. हो का सुंदर आलेलं बघा ना, काम मस्त आलेलं आहे. हा भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भात बरोबर खायला खूप छान लागतो हा कैरीचा ठेचा. मी तर नेहमी अशी घरी बनवते, मला असंच आवडतं म्हणून. बघू शकता का मस्त आलेला आहे. आंबट गोड तिखट मस्त लागतो हा ठेचा. आपला ठेचा तयार झालेला आहे. मी बघू शकता का मस्त आलेला कलर वगैरे पण. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ना. वा सुंदरच आलेलं आहे. थोडं तेलाने गरम करून घेतली त्यांनी छान लागतो ना. जेवणावर रंगत वाटते ना याच्याने. नक्की ट्राय करून बघा. बाय.